मी 2 मिनिटं शब्द आपण व्यक्त करावे या निमित्ताने. आज दसऱ्यानिमित्त आपण हे जे पूजन केलेलं आहे, आज दसऱ्याला याचे पूजन होतं आहे आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मला हे जास्त बोलता येत नाही. धन्यवाद. महत्त्वपूर्ण बोलले. त्यानंतर मी दादांना म्हणेल तर आपण 2 शब्द. अरे गाई चालली पॉज करून ठेव ना. गाई कुठे चालली? आज विजयादशमी 64 फुल दसरा सण आहे. 64 फुल झाली दसरा मध्ये सण मोठा डायरेक्ट नवीन नवीन आणि या दसरा सणानिमित्त सॉरी मला वाटतं एक आख्यायिका आहे की जे महाभारत होतं आणि या महाभारतामध्ये शमीच्या झाडावर शस्त्र ठेवलेले होते असं इतिहासामध्ये दिलेले. आणि तेव्हापासून त्या झाडाला म्हणजे वर्षभर मला वाटतं त्या ठिकाणी ती शस्त्र लपवून ठेवलेली होती. आणि अशा पद्धतीने शमी हे झाड आहे आणि आपण साध्या सोप्या भाषेत आपल्या भाषेमध्ये बोलतो सिताचं झाड. पुढचा जो शब्द आहे आपट्याचं झाड म्हणून म्हणतात. आणि अशा पद्धतीने जो आपण आज ज्या विजयादशमी निमित्त ज्या थोर व्यक्तीचे आपण थोर राज्याचे आपण काय करत आहोत स्मृती दिन म्हणून आपण काय करत आहोत या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि स्मृती दिन कोणत्या याचं करायचं ठरलं तर त्यांचं काय कर्तव्य असतं, काय निष्ठा असते, काय श्रम असतात आणि त्याचं कार्य असतं. म्हणून त्या राज्याचं निसर्गावर प्रेम, जनतेवर प्रेम, दया आणि राज्याचं पालन करणं, रक्षण करणं या राज्याचं. आणि असा हा राजा आहे आणि या राजाचा स्मृती दिन आहे. आणि त्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी त्याचं पूजा अर्चा केली. आणि आज चांगल्या पद्धतीचे कौटुंबिक वातावरण, संस्कार असे त्याच्या याच्यामध्ये या राज्याच्या याच्यामध्ये आहेत. त्याने स्वतः पालन केलेले आणि अशा पद्धतीने आणि आपल्या रयतेचं सुद्धा रक्षण केलेले. आणि त्या राज्याच्या आज आपण स्मृती दिन ठेवलेले, स्मृती दिन साजरा करतोय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आपकी जय. धन्यवाद. खूप कमी शब्दामध्ये थोडक्यात चांगली माहिती मांडली. यानंतर मी आपल्यामधील कोणी इच्छुक असेल तर त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढ्या शब्दामध्ये मनोगत व्यक्त करू शकता. सम्राट रावण आहे तर त्या बाबतीमध्ये आपल्याला जी माहिती आहे किंवा जे काय आहे त्याबद्दल. सर्वांना आपकी जय. जय जोहार. आज आपण येथे विजयादशमी निमित्त तसेच जो आपण आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये रावणाला हे दुष्ट मानले जाते. अशा या पराक्रमी राजाचं आपण स्मृतिदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. रावण आणि राम यामध्ये
आपण जर कोणाला विचारलं तर कोण श्रेष्ठ, तर आपण राम हेच नाव सांगू. कारण आपल्याला रावणाबद्दल पुरेशी माहितीच अजून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आपण रावणालाच देवाचा मान देतो. परंतु रामापेक्षाही जास्त भक्ती ही रावणाने केलेली होती. असं म्हणतात रावणे देवाची पूजा करत असताना जर पूजा करताना एखादं फूल जर कमी आलं ना, तर स्वतःचं मुंडक शिर हे काढून देवासमोर फूल म्हणून ठेवायचं. एवढी मोठी भक्ती कोणी कुठल्या राजाने केली असं कुठलेच नाही. मी एवढी मोठी भक्ती करूनही रावणाला आज मंदिराबाहेर का राहावं लागलं? कारण रावणाची फक्त एकच चूक झाली. त्यांनी रामाची सीता पळवून आणली. ही एवढीच चूक फक्त रावणाकडून झाली. पण ती चूकही त्याने काही सहज केलेली नाही. त्याच्या बहिणीचा म्हणजे शूर्पणखेचा नागस्थान हे रामाने कापलेले. त्याचा बदला घेण्यासाठी बहिणीचा अपमानाची भर काढण्यासाठी रावणाने रामाची सीता पळून आणली होती. म्हणून आपण काही ठिकाणी रावणाची मंदिरं देखील आहेत. फक्त आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये तर मला तरी वाटतं एकही मंदिर नसेल रावणाचं. आहेत का? आहेत. परंतु जसं आपण रामाबद्दल रामनवमी वगैरे असे सण साजरे करतो, तसेच रावणाचे स्मृती दिनाच्या निमित्ताने किंवा या दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्ताने त्याचा पुत्र न जाळता त्याची पूजा करून त्याचे स्मरण केले पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे मला वाटलंही नव्हतं की एवढ्या छान आणि चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. आणि खूप आपल्या सुनताई जे आहेत तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी सम्राट राजा जो रावण होता तर त्याबद्दल ज्या काही महत्त्वाच्या पैलू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला चुकीचं का ठरवलं जातं, तर त्या चुकीची मेन कारण काय आहे, महत्त्वाचं कारण काय आहे आणि त्याला एकच बाजू मांडण्यात आलेली आहे. आणि ती सर्वात महत्त्वाची ती बाजूच्या पुढची बाजू काय होती, त्याच्या मागची बाजू काय होती, तर ती बाजू या ठिकाणी मांडण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न झाला. मी अजून म्हणेल आपल्यापैकी कुणाला जर काही व्यक्त करायचं असेल तर नक्कीच येऊ शकतो. ये श्रावणी येते. कोणी ना रोशन. ठिकाणी गौरीताई आहे. नमस्कार. आज आपण यांचा स्मृतिदिन साजरा करतोय. खूपच छान. रावणाबद्दल सांगायचं झालं म्हणजे पराक्रमी रावण त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ते स्त्रियांचा खूप आदर करायचे. सीताला जरी त्यांनी पळून आणलं होतं पण सीताला लंकेत ठेवूनही तिच्या केसालाही त्यांनी धक्का लावला नव्हता. ही गोष्ट मला माहिती आहे. आणि बस एवढंच बोलाय. स्त्रियांचे खूप आदर करायचं ते. धन्यवाद. आपकी जय. खूप थोडक्या शब्दामध्ये परंतु महत्त्वपूर्ण मी सांगितलं की स्त्रियांचा आदर जो होता तर खूप चांगल्या प्रकारे करायचे. अजून कोणी? अमित भाऊ आपण येणार 2 शब्द या ना. कोणी येणार अजून स्वइच्छेने? प्रथम तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच गौरीताईंनी सांगितले का ते स्त्रियांचा आदर करायचे. त्यांनी म्हणजे लंकेत असतानाही सीतेला हातसुद्धा लावला नाही. त्याचं एक कारण आहे. कारण की ते जेव्हा सीतेला पळवून आणण्यासाठी ब्राह्मणाच्या वेशामध्ये गेलते ना तेव्हा त्यांनी सीतेला हाक मारताना माई या नावाने हाक मारली. माई म्हणजे आईला हाक मारली. म्हणून त्यांनी सीतेला त्यांच्या आईच्या रूपात बघितलं. म्हणून त्यांनी आजपर्यंत म्हणजे
म्हणून त्यांनी सीतेला कधी हात लावला नाही तर कधी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावून दिला नाही. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. खूप छान म्हणजे आनंद होत आहे की एवढ्या कमी वेळामध्ये एक हाक दिली आपणा सर्वांना. एका हाकेमध्ये आपण आलात. माझ्या बहिणी असतील या सर्व भाऊ वगैरे सर्व आई काका वगैरे एका हाकेमध्ये आलात एकदम कमी वेळामध्ये. म्हणजे आलात आणि तुम्ही येऊन या कमी वेळेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. मी अजून त्याच्यावर बोलेलच. अजून कुणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच ये ना. आपकी जय, जय आदिवासी, जय विसंबा. आम्ही म्हणजे मी लहानपणापासून एकच ऐकते की रावणच दृष्ट होता, राम चांगला होता ना. आता कळलं त्यांनी स्त्रियांचा पण आदर केला आणि त्यांनी फक्त एकच चूक केली की सीताला पळून आला. मग आता भरपूर ठिकाणी रावणाचं वध करतात, जातात, त्याला फटाके वगैरे लावून जातात. तर मग मी पण कोणाला सांगेल, कधी ते बोलले मला कोणी कधी बोलले की आमच्याकडे रावणाचं हे करेल, तर मी त्यांना सांगेल की रावण असं नव्हता, त्यांनी फक्त एकच चूक केलेली अशी. एवढेच. धन्यवाद. जय खूप छान. बघा या निमित्ताने एक तिच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. का जर कोणी म्हणत असेल तर बाबा मी ते होऊन नाही देणार किंवा निदान सांगण्याचा प्रयत्न करेल. हे खूप छान धाडस आहे. अजून सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. विजयादशमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण रावणाला लहानपणापासून गोष्टी ऐकत आलो की रावण हा दृष्ट होता, तो सीताला पळवून नेलं त्यांनी वगैरे वगैरे. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं त्याविषयी ऐकत गेलो. त्यावेळेस त्याची जाण झाली की रावण हा दृष्ट नव्हता. कोणतीही व्यक्ती ही दृष्ट नसते, त्याला त्याच्या परिस्थितीनुसार दृष्ट व्हावं लागतं. त्याचप्रमाणे त्याच्या बहिणीचं नाक कापलं आणि म्हणून साहजिकच आहे कोणाच्याही बहिणीला हात लावा किंवा ओरडा किंवा मारलं तर तिचा भाव हा रागवणारच, त्यावर प्रतिक्रियाही देणारच. त्याचप्रमाणे रावणाने देखील तेच केलं. आपण पाहतो की विजयादशमी या दिवशी त्याचा पुतळा केला जातो. त्या पुतळ्याला जाळलं जातं फटाक्यांच्या माळा वगैरे लावून. पण काही भागात जर पाहिलं तर त्याला देव मानलं जातं, त्याची पूजा केली जाते. एवढंच सांगेल सर्वांना की त्याचीही आपण देखील पूजा करायला हवी. जसा राम आहे तसंच रावणाला देखील आदर दिला पाहिजे. एवढं बोलते. जय आपकी जय, जय आदिवासी. खूप छान मांडणी केली तुम्ही पण. जसं सर्वांनी सांगितलं की रावण हा दृष्ट नव्हता, त्याला स्त्रियांबद्दल आदर होता. मी तुम्हाला हेच सांगेन, मी तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान कमी शब्दामध्ये परंतु तो आदर करत होता ही महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती तिने सांगितली. या अजून कोणी नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. लहानपणापासून शाळेत आजी आजोबा तसेच आईवडील मैत्रिणी बाजूचे सगळे सांगायचे की राम हा खूप श्रेष्ठ होता आणि रावण दुष्ट होता, रावणने सीताला पळवले होते. मलाही आजच माहीत झाले का रावण एवढा चांगला होता. मलाही असंच
कालपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत असं वाटत होतं का राम हा चांगला होता आणि रावण दुष्ट होता. पण आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आता मला समजलं की जेवढा राम श्रेष्ठ होता तेवढाच रावणही श्रेष्ठ होता. आणि सर्वात समाजात जे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे स्त्रियांचा आदर. आणि त्याने स्त्रियांचा आदर करत होता. बहिणीचं नाक कापल्यामुळे त्याला बहिणीचं अपमान झाल्यामुळे त्याला ते सहन नाही झाले आणि त्याने रामाची बायको म्हणजे रामाने त्याच्या बहिणीचे नाक कापलेले ते त्याला सहन नाही झाले म्हणून त्याने सीताला पळवलेले. तसं त्याचा दुसरा कोणताही हेतू नव्हता सीताला पळवण्याचा. तसेच दादांनी सांगितले की त्याने सीता एवढे दिवस लंकेत असूनही त्याने सीताला हात देखील लावला नव्हता. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आपकी जय जय आदिवासी. खूप छान. बघा या निमित्ताने तिला हे समजलं का आपण रावण म्हणून एक काय वेगळ्या याने बघतो, परंतु रावणाच्या मागची भूमिका किंवा रावणाचा जो हे आहे तर त्याबद्दल खूप सुंदर मांडणी केलेली किंवा तिला समजलं. आणि आत्ताच्या क्षणापर्यंत रावण हा तिच्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये त्याच्याबद्दल हे दृष्ट म्हणूनच स्थान होतं. परंतु या आपल्या सर्व भगिनींनी किंवा बहिणींनी जे वक्तव्य केले तर त्याच्यामधून समजलं की का त्या रावणाला का तो महत्त्वाचा आहे. अजून कोणी? की जय जय आदिवासी. सगळ्यांनी सांगितलं की रावण हा सर्वश्रेष्ठ होता किंवा तो आता चांगला आहे. तर रावणाने जसं स्त्रियांचा आदर केला आजच्या या तरुण पिढीने त्याचे गुण हे आत्मसात करायला पाहिजे. एवढेच बोलेल आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय आदिवासी. आपली खूप छान मांडणी केलेली आहे सपनाने पण. अजून कोणाला? सोनू येणार का तू? सोनू दीदी तिकडे किती पाय देऊन जाते. सगळ्यांनी सांगितलंच का रावण हा दृष्ट होता तसा तो चांगलाही होता. तो स्त्रियांचा आदर करायचा. त्याच्या फक्त एका चुकीमुळे सगळ्यांनी त्याला दृष्ट मानलं. एवढंच बोलेल आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान हे केलं. अजून सचिन येणार तू? ये ना. आम्ही दादा ये ना. या दादा या. आपल्या समोर आज पहिल्यांदा अशा विषयाला सामोरे जाण्यासाठी येत आहे दादा साहेब नरणे दादा. तर ते वक्तव्य व्यक्त करतील. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा. रावणाचे ह्या दसऱ्या दिवशी त्याची प्रतिमा केलं जातं. आत्तापर्यंत पूर्वीपासून चालत आलेली परंपरानुसार ते केलं जातं. पण कुठलीही गोष्ट ज्यावेळी आता तुम्ही सर्वांनी सांगितलं यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, निगेटिव्ह कुठलीही घटना ज्यावेळी होते त्या डायरेक्ट त्या घटना होत नाही. त्या घटनेच्या पाठीमागे काय तर स्वरूप असतं आणि कुठलीही घटना ज्यावेळी होताना जी घटना झाली ते बघण्यापेक्षा त्याच्या पूर्वीपासून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्याच्या पाठीमागचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पॉईंट समजले जातात. आणि कुठल्याही गोष्टी ज्यावेळी आपल्याला बघायचं झालं तर दोन्ही पॉईंट चेक केले पाहिजे. याचनुसार आपल्याला आत्तापर्यंत पुस्तकांमध्ये कशामध्ये लहान लहान गोष्टीपासून पुस्तकामध्ये लिखित केलेलं आहे की रावण हा दृष्ट आहे. त्यामुळं आत्तापर्यंत कुठल्याही लहान मुलांना किंवा काही त्यांना समजलं गेलं तर प्रत्येकजण त्यांना दृष्ट समजलं जातं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत आपण पूर्वी काय झालेलं आहे त्या जर पडताळल्या तर ते आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास आणि सर्व गोष्टी समजल्या जातात. आणि रावणाचीच प्रतिमा दृष्ट आहे का चांगला आहे या दोन्ही बाजू आपण बघितल्या समजले. तशाच कुठल्याही घटनेच्या आत्ता आपल्याला
रिअलिटीमध्ये कुठेही झाली ना घटना, दोन्ही व्यक्ती ज्यावेळी भांडण होतं ते डायरेक्ट कुणाचंही भांडण होत नाही, त्याच्या पाठीमागे काय तर सारावच असतो, त्याच्यानंतरच भांडण होतं. अशा प्रत्येक गोष्टी जुन्या झालेल्या आहेत त्या ह्यानुसार झालेल्या आहेत. ते फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दोन्ही बाजूने चेक केला पाहिजे. एवढं मी बोलून खूप छान ह्या गोष्टी गेल्या की चिकित्सक बुद्धी जी आहे, हा चिकित्सा नावाचा जो शब्द आहे, तर या शब्दाला खरोखर उजाळा देण्याचं काम जे आहे या निमित्तानं दादांनी केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती विचारविनिमय किंवा त्याच्यावरती स्वतःही चिंतन करायला पाहिजे आणि चिकित्सा करायला पाहिजे. तर्क जे म्हणतात ना, तर तर्काची बाजू त्यांनी सांगितली आणि तर्क जे असं दोन्ही बाजूने हे करायचं, सकारात्मक नकारात्मक, त्याच्या काय काय बाजू कशा कशा चांगल्या आहेत प्रत्येक गोष्टीकडे आपण त्या दोन्ही बाजूने बघायला पाहिजे. आम्ही दादा या एक सांगू इच्छितो. आता आपण माझ्या माहितीनुसार तर सर्वांनी सांगितलं आहे की रावण हा कोण होता ते. तरी पण एक सांगू शकतो का, जरी रावण हा शिवभक्त असला, म्हणजे शंकराचा भक्त होता तो, त्यानुसार तो सगळ्यात जास्त भक्ती रामाची पण करत होता. त्यामुळे रामाइतका पण वर मागून घेतलेला होता. परंतु ते बोलतात ना का, म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीमागे एक हा वाईट गुण थोडा तरी असतोच. तो त्याच्या वरानुसार त्याला शंकराने त्यावेळेसच दिलेला होता, परंतु ते त्यालाही माहिती नाही. तो जेवढा स्त्रियांचा आदर करत होता त्यानुसार खूप धन्यवाद. आले या ठिकाणी त्यांनी त्यांचा शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे की भले का म्हणजे शिवभक्त होता, परंतु शिवाबरोबर त्यांचं म्हणणं आहे की रामाला सुद्धा ते चांगल्या प्रकारे मानत होते. खूप छान आहे ती गोष्ट. यानंतर मी आपले किरण जे आहेत तर त्यांना बोलतो. सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे एखाद्या माणसाला वाईट किंवा चांगलं ठरवण्यासाठी त्याचा काय बॅकग्राऊंड होता आणि त्यांनी कशासाठी केलं, काय केलं, हे सर्वात महत्त्वाचा अभ्यास करणे आहे. आपण जर एकाच बाजूने विचार केला तर ते नक्कीच एखादी माणूस चांगलाच ठरेल किंवा एखादी माणूस वाईटच ठरेल. धन्यवाद. चांगल्या प्रकारे मांडणी केली. यानंतर मी आमचे सचिन जे आहेत, सचिन या टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रावण होता तो चांगला होता, पण वाटायचं सगळ्यांना असं का तो वाईटच होता असं करायचा म्हणून, पण तो चांगला होता. स्त्रियांचा आदर करायचा. रावणाचे 10 मुखे होते, म्हणजे ते आपले 10 आदिवासी होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. खूप छान, धन्यवाद की त्यांनी एक मस्त हे केलं की रावणाचे 10 शिर नसून तर ते 10 आदिवासी लोक होते. तर याचा आपल्या गोंडी जी जमात आहे, तर त्या गोंडी जमातीमध्ये याचे उल्लेख आहेत का, त्याचा शंभू किंवा आपला शंभूच्या प्रकारात क्वचित त्याला सुद्धा हे रावण वगैरे म्हणत असतील.
अशा प्रकारे सर्वांनी खूप छान आणि महत्त्वपूर्ण ह्या गोष्टी सांगितल्या. तर त्याच्यावर मी एक दोन गोष्टींवरती एक दृष्टिक्षेप करेल आणि या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला हे समारोप करूया. तर सर्वांना विजयदशमीच्या धम्मचक्र परिवर्तन दिन या दिवशी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते, तर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. त्याचबरोबर आपले हिंदू बांधव आहेत तर ते विजयदशमीचा हा सण साजरा करतात नवरात्र झाल्याच्या नंतरचा. त्याचबरोबर याच विजयादशमीच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात. तसंच या निमित्ताने असं म्हटलं जातं की रामाने रावणाचा वध केला किंवा मग जसं दादाने सांगितलं की या दिवशी शमी वृक्षावरती त्यांचे अवजारा होती पांडवांचे वगैरे ते काढण्यात आले वगैरे असे बरेच हे आहेत. परंतु आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हे तर कारणं आहेत वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे सुरू होतं आहे किंवा याच्यावरती दृष्टिक्षेप टाकला जातो आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे टाकलं जातं किंवा ह्या गोष्टी आहेतच, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. परंतु आपण आज का हा अनोखा वेगळा हा भाग घेतलेला आहे किंवा याच्यासाठी आपण का जमलेलो आहोत, तर याच्याबद्दल जर विचार केला तर आजपर्यंत फक्त आपल्यासमोर जी प्रतिमा आहे सम्राट रावणाची जी आहे तर ती एक वेगळ्या किंवा याच्यातून निदर्शनास दिलेले आहे. जसं सांगितलं आपले दादासाहेबांनी की फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये लिहायचं काम केलं का हा दृष्ट कसा होता चुकीचं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण प्रत्यक्षात जर त्यांनी जसं चिकित्सक बुद्धी आपल्याला दिलेले आहे तर चिकित्सेमध्ये जाऊन जर पाहिलं तर त्याची कारणं काय होती तर ती आपण थोडक्यात कमी शब्दामध्ये बघायला पाहिजेत. की मी म्हणतोय म्हणून नाही तर आपण जर रावण नावाची मालिका निघाली होती तर रावण मालिकेमध्ये जर आपण एक भाग बघितला तर रावण मालिकेमध्ये रावण जो होता त्याच्या काहीतरी बालवयामध्ये किंवा काहीतरी त्यावेळेस, कारण की तोही राजा होता, त्याचे वडील राजा होते तोही होता, तर त्यावेळेस त्यांनी बऱ्याच ठिकाणी यज्ञ जी संस्कृती होती तिला विरोध केला होता. त्याचे यज्ञ जे होते ऋषीमुनी यांना हे पीडा दिली होती किंवा म्हणजे ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं. कारण की तो एक निसर्गवादी आणि मानवी मूल्य जोपासणारा स्त्री संस्कृतीला मानणारा असा हा एक सम्राट हे रावण होता. तर त्यांनी हे का केलं तर त्याला ही गोष्ट मान्य नव्हती की श्रम केल्याशिवाय आपल्याला काहीही खाता येणार नाही, काहीही भेटणार नाही. आणि म्हणून हे येथील काही एक वेगळी संस्कृती आहे, आर्य संस्कृती आहे का ती अशी म्हणते का यज्ञ केल्यामुळे तुमचे पोट भरेल किंवा तुमच्या पूर्वजांना खायला भेटेल. आणि हे चिकित्सक बुद्धीला तर्कबुद्धीला पटत नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या यज्ञ संस्कृतीला किंवा ते नष्ट करण्याचं किंवा ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलेले आहे. हे मी नाही सांगत तर आपण त्या मालिकेच्या माध्यमातून बघू शकता जी सिरियल आहे त्याच्यामध्ये. दुसरा भाग अजून पुढे चालत गेले तर हे स्त्री किंवा समतेवर आपली जर कार्यक्रमाचं जे आपण हे केलं तर समतेवर आधारितच केलं. म्हणजे काय स्त्री पुरुष ही समता आपल्या एकंदरीत ह्या भारतीय गणव्यवस्थेमध्ये आहे आणि त्या स्त्री पुरुष संस्थेला ते हे होतं. आणि म्हणूनच त्या स्त्री संस्कृतीमध्ये एक समता होती, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय होता. आणि म्हणून तो काय म्हणत होता की जशी रावणाचं एक विशिष्ट प्रगल्भ असं एक जंगल किंवा एक त्याचा राज्यकारभार होता तसंच तेवढ्याच हिमतीचं त्याच्या बहिणीचं म्हणजे शूर्पणखेचं सुद्धा राज्य होतं. ते मला वाटतं दंडकारण्य नावानं प्रसिद्ध होतं किंवा काय. तर त्या ठिकाणी हा व्यक्ती राम, त्याची पत्नी सीता, लक्ष्मण हे तिघही जण येऊन राहत होते. आणि त्या ठिकाणी राहत असताना बरं ते बिना विचारता त्या ठिकाणी येऊन राहिले, ठीक आहे काय हरकत नाही आहे, राहिले तर राहिले. परंतु मग ही शूर्पणखा होती, लग्नाची होती, तर तिला लग्न करण्यासाठी म्हणून कारण की स्वातंत्र्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. श्रम समूह आणि समूहामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सद्विवेक, बुद्धी आणि आदर, सन्मान या सगळ्या गोष्टी येतात. तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य होतं म्हणजे काय होतं की बहिणीला तिचा वर निवडायचा हा किंवा स्त्रियांना वर निवडायचा हा त्या ठिकाणी अधिकार होता. आणि म्हणून तिने हे ज्यावेळेस तिथे गेली त्या कुटीमध्ये ज्या ठिकाणी राम वगैरे राहायचे तर त्या ठिकाणी असं म्हणाली का बाबा लक्ष्मणाला असं आहे म्हणजे क्वचित थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु असा उल्लेख आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो की लक्ष्मणाला विचारलं का बाबा मला तू आवडतोय, मला लग्न करायचं आहे. तर त्यावेळेस लक्ष्मण असं म्हणाला, अहो म्हणे माझा भाऊ आहे राम म्हणे, त्याचं लग्न झालं तू त्याच्याशी लग्न करू. त्यावेळेस मग त्याच्याशी लग्न करू शकतं. रामाला विचारलं तर रामाने सुद्धा काहीतरी हे दिलं वगैरे आणि म्हणे माझं नाही काहीतरी
झालं वगैरे असं काहीतरी म्हणे लक्ष्मणाबरोबर कर. वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्ष्मणाचं सुद्धा लग्न झालं होतं आणि रामाचं सुद्धा लग्न झालं होतं. लक्ष्मणाच्या घरवालीचं नाव काय होतं माहिती आहे? लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव माहिती आहे? माझ्या तोंडासमोर नाव आहे, मी विसरलोय वगैरे. हा नाही, नाही. खूप छान नाव आहे तिचं पण, उर्मिला. उर्मिला मला वाटतंय उर्मिला हे लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव होतं. खूप छान नाव होतं उर्मिला. तर ह्या दोघांची लग्न झालेली असताना सुद्धा पहिल्यांदा जर समजा जर त्या शूर्पणखेला सांगितलं असतं का राणी किंवा काय की माझं लग्न झालेलं आहे बाबा किंवा काय, तर ती काय करते असतं का? नाही. पण दिसूर शूर्पणखा होतं नाव सुद्धा त्याने अशा प्रकारे हे केलेलं आहे. खूप दिसायला छान होती आणि तिचं मग हे सगळं छळ करून तिचा क्रूप करण्याचं काम ह्या दोघा भावांनी केलेलं आहे असं मी नाही म्हणत. तर असं अरण्यकांड नावाचं जे रामायणाचा एक भाग आहे तर त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर तिचे नाक कापलं, तिचे स्तन कापलं आणि नितंब कापलेलं आहे असं मी नाही म्हणत. ते पुन्हा रामायणामध्ये अरण्यकांड जो भाग आहे त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि अशा सगळ्या जर काही घडत असेल तर कोणता भाऊ किंवा कोणता बाप खपवून घेणार आहे? बरोबर की नाही? आणि एक स्वतंत्र असलेल्या त्या राज्यामधल्या त्या राणीचं त्याने असं प्रकार केलेला आहे. आणि म्हणून मग ती गोष्ट रावणाला समजते आणि रावण त्यावेळेस मग ते त्यांचा मामा वगैरे काय तो हे होता. तर एक ठिकाणी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की एवढा दिवस आपला इथला मूलवंशी समाज जो आहे जंगलामध्ये राहतो त्याचे उदरनिर्वाह होतात, परंतु कधीही त्याला वाटलं नाही की त्याचा उपयोग किंवा त्याची तेवढीशी गरज म्हणून त्याने वापरलेलं आहे. परंतु या माझ्या सीतामाईला तिला त्या हरणाच्या कातडीची चोळी घालायचा मोह झालेला आहे. बघा एवढ्या पिढ्यानपिढ्या जगत आजही आलेल्या आहेत परंतु कधी मोह होत नाही की ह्या गोष्टी कराव्या. त्या फक्त त्यांना गरजेच्या जगण्यासाठी असतात तेवढ्याच गोष्टी घेतात. म्हणजे तिला फक्त का पाहिजे होतं म्हणजे त्याने रामाला सांगितलं त्याला मार त्या याला हरणाला आणि त्याची म्हणजे या ठिकाणी चिकित्सक बुद्धी वापरा की काय कसं काय. जर प्राण कोणाला घ्यायचं नाही परंतु ते प्राण घ्यायला त्याने सांगितलं आणि ते मान्यही केलं होतं. अशातला भाग आहे की गेल्याच्या नंतर आपला रोशन दादा त्याने खूप छानपणाने मांडणी केली की ज्यावेळेस तो सीताला घ्यायला आला त्यावेळेस सीताला त्याने हाक मारली होती माई म्हणून. जर त्याला छळच करायचा असं तर माई म्हणून हाक मारली असते का? चिकित्सक बुद्धीचा भाग आहे, तुम्ही विचार करावा. माई म्हणून हाक मारला, आई म्हणून हाक मारला आणि तेव्हा ती बाहेर आली आणि मग तशा प्रकारे घेऊन गेला. बरं घेऊन गेल्याच्या नंतर वगैरे तो भाग झाला आणि मग तिथं नेल्यावर त्याला खूप चांगल्या प्रकारे त्या वाटिकेमध्ये अशोकवन का काय म्हणतात त्या अशोकवन त्या वाटिकेमध्ये ठेवलं. वाटिकेमध्ये ठेवताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या बहिणींनो सगळ्यांनी लक्ष घ्या, माझ्या वडीलधाऱ्या यांनी भावांनो लक्षात घ्या की त्या अशोकवनामध्ये ठेवताना सुद्धा ह्या सम्राट रावणाने तिला म्हणजे आज आपल्याकडे पोलीस खात्यामध्ये स्त्रिया भरायला लागले किंवा काय काय ते विशिष्ट काळानंतर सुरू झालं, परंतु सम्राट रावणाने त्या काळामध्ये भले का त्यांचं काय विरोधक किंवा काय जे असेल तरी सुद्धा या स्त्रीसाठी या सीतेसाठी त्यांनी स्त्रियांचंच पूर्ण बाजूला काय ठेवलं होतं, पहारा ठेवला होता. आम्ही टेरेसवर आहे कार्यक्रम झाला. बघा महत्त्वपूर्ण गोष्ट किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुरुष ठेवला असता त्यांनी का, पण महिलाच ठेवली का तर नको. तिला आई म्हटलेलं होतं तिने रावणाने आई म्हटलं होतं ना. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट का एक नमूद असे आहे का जेव्हा जेव्हा रावण त्या सीतामाईला भेटायला जायचा त्यावेळेस मला वाटते मंदोदरीच नाव ना याच्या रावणाच्या जे होती हा रावणाच्या घरवालीचं नाव बरोबर ना हा म्हणजे मला नीट आठवत नाही, परंतु मला एवढं म्हणायचं का रावण जाताना एकटा नव्हता तर जाताना नेहमी त्याच्या घरवालीला त्याच्या धर्मपत्नी जी म्हणतात तर त्या माईलाच घेऊन जायचा. म्हणजे किती हे आहे याचा सगळं सालोक्यानं आपण विचार करायला पाहिजे. एवढी सगळं त्याचा मागचा प्रगल्भ भाग बघितला तर असं एक लक्षात येते की त्याच्या आईवरती त्याचं भरभरून किंवा स्त्रियांवरती भरभरून त्याचा आदर सन्मान करत असायचा. त्याच्यानंतर एक खूप म्हणजे सगळ्यात मोठा भक्त जर कोणी असेल शंकराचा तर ते म्हणतात रावण होता. अशा प्रकारचं हे आहे. त्याच्यानंतर असा एक प्रगल्भ असा हा आहे रावण कथेचा. रामाने ज्या वेळेस त्याच्या भावाच्या ह्याच्यामुळे तो गुंत हे झालं
आणि ज्यावेळेस ते म्हणतात की मारलं रामाने, तर त्यावेळेस तो शुरासारखा रडला नाही, तर हसत हसत त्यांनी त्याचं प्राण जे आहे किंवा जे निसर्गात विलीन झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या सम्राट रावणाबद्दल सांगू शकतोय किंवा आहेत. परंतु मला आनंद आहे की कमी वेळामध्ये आपण सर्व आलात आणि त्या गोष्टीचा एक चांगल्या प्रकारे निर्वाळा केला. मला आनंद आहे. काका आले, त्यांना बोलवतो का बद्दल इथं खाली आवाज फोन आलता दादा येत असेल तर म्हणा 1-2 मिनटं असं लगेच म्हणा येऊ नये. तर अशा किती म्हणजे त्याच्यावरती वेगळा एक ग्रंथ सुद्धा आहे. एक विशेष मला आठवलं की रावण नावाचा राग सुद्धा आहे. म्हणजे संगीतामध्ये विशारद म्हणून, संगीतामध्ये निपुण असा हा सम्राट रावण होता. त्याच्या नावाने आज हे काय बोलतात रावण किंवा नावाचा एक राग आहे आणि ते याच्यामध्ये संगीतामध्ये बोलला जातो. त्यानंतर असं म्हणतात की रावण दृष्ट वगैरे हे ते, परंतु रावण जो आहे ह्या रावणाला आपल्या भारतामध्ये आणि भारताच्या श्रीलंकेमध्ये सुद्धा, अगदी महाराष्ट्रामधून सुद्धा या रावण जो आहे आपला महात्मा रावण, त्या रावणाची मंदिरं आहेत. रावणाला चांगल्या प्रकारे पूजलं जातं आणि रावणाची चांगली हे केली जाते. मी ज्यावेळेस तमिळनाडूमध्ये गेलो होतो, तर तमिळनाडूमध्ये जर बघितलं असेल आपण तर रावण जे होते तर त्यांची खूप चांगली प्रतिमा आहे ना त्या तमिळनाडू ठिकाणी. मी माझं बोलणं थोडंफार या ठिकाणी हे करतो, कारण की आपले मार्गदर्शक आणि वेळोवेळी साथ सहयोग करणारे हे गुरुजी आलेले आहेत, तर आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. मी त्यांना असं म्हणेल की पहिल्यांदा प्रतिमेचं पूजन करा. आलेले फोटो काढा भाऊ. खूप वेळात वेळ देऊन किंवा त्यांच्याकडे पाहुणे असताना सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, तर आपण पुन्हा एकदा त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि त्यांना म्हणेल की रावणाबद्दल आपलं काय जे आहे तुमच्या वेळेचा हे अंदाज पाहता जे तुम्हाला शक्य होईल ते मांडण्याचा प्रयत्न करा. हात दुखले. सर्वांना जय भीमसेनबा. जय भीमसेनबा. जय आदिवासी. जय आदिवासी. जय बिरसा. जय राजवार. आज आपण या दसऱ्याच्या निमित्तानं रावण पूजन करतो. रावण रामायणामध्ये आपण तिसऱ्यांदा फोन आला. खूप रामाबद्दल, रावणाबद्दल खूप काही ऐकलंय. आणि रावणाला एक राक्षस म्हणून त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ते नंबर पण याच्यावरून कॉल कर ना. पण आपण बारकाईनं जर आपण रामायणाचा रेकॉर्डिंग कशी चालू अभ्यास केला तर असं लक्षात येते बाणावर की ज्या काही घटना घडल्या त्या घटना रावणाच्या ठिकाणी दुसरा कोणी जरी असताना तरी तसाच वागला असता. त्याच्या बहिणीचा अपमान केला, त्यावरून सीतेचं हरण झालं. सीतेचं हरण केल्यानंतरही एवढा शक्तिशाली रावण होता की त्यांनी देव त्याच्या घरात बंदिस्त केले असं म्हणतात रामायण. एवढा शक्तिशाली तर एवढा असून सुद्धा त्यांनी सीतेचं हरण केलं फक्त त्याच्या बहिणीचा जो अपमान झाला होता त्याच्यासाठी. पण आपला लंकेत नेल्यानंतर तिला तेवढ्याच सन्मानानं वागवलेलं आहे.
तिची विटंबना केली नाही, तिचा अपमान केला नाही. म्हणजे याचा अर्थ रावणाच्या अंगी काही चांगले गुण निश्चितच होते. आणि असं एकंदरीत थोडंसं लक्षात येतंय की असुर 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 म्हणजे राक्षस. ज्यावेळेला आर्यांची आपल्या भारतामध्ये आगमन झालं आणि आर्यांच्या टोळ्यांनी इथले जे मूळ निवासी होते त्यांच्यावर आक्रमण करून आपली सत्ता स्थापित केली. आणि म्हणून आर्य अनार्य अशा पद्धतीनं ही संस्कृती, आर्यांची संस्कृती, अनार्यांची संस्कृती. अनार्य त्यांनाच दस्यू म्हणून हिनवायला लागले, त्यांनाच असुर म्हणून म्हणायला लागले. आणि सर्व ग्रंथ वगैरे जे लिहिल्या गेली ते आर्यांनी लिहिली. त्याच्यामुळं असुर जे होते, कोणाला असुर म्हटलं गेलंय? जे दस्यू होते. दस्यू कोण होते? ते पहिले मुळात इथं भारतात राहणारे होते. आणि हे संस्कृती संक्रमण सुरू झालं आणि त्या संस्कृती संक्रमणामध्ये दोन्ही बाजूनं घेवाणदेवाण झाली. आर्यांची संस्कृती इकडे आली, इकडची काही तिकडे गेली आणि अशा पद्धतीनं ही संमिश्र संस्कृती आज भारताची आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला कोणताही माणूस, काही चांगल्या गोष्टी असतील, काही वाईट गोष्टी असतील, आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं काय आहे हे पाहून आपल्याला ते गुण काय होते हे आपल्याला माहिती होते. त्यांनी जी शक्ती प्राप्त केली, जी साधना केली, जी उपासना केली, ती खरोखर एक मोठ्या भक्तासारखी होती. आणि मला वाटतं शेवटी याच्यामध्ये रामायणामध्ये पण ते टी व्हीवर दाखवलं जात होतं ना, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की रावणाने विरोधी भक्ती केली, त्याच्याही देहामध्ये रामच होता असं सांगितलं गेलं. आता तो अध्यात्माचा भाग वेगळा. आज आपल्याला आपल्या सांस्कृतिक दृष्टीनं पाहायचं आहे. दसरा संपूर्ण भारतामध्ये, विशेषतः उत्तर प्रदेशात रामलीला मैदान प्रसिद्ध आहे. तिथं दरवर्षी रावणाचं दहन. आणि हे अभ्यास करता करता आता लक्षात येऊन राहिलंय की बाबा काही गोष्टी ना ह्या रंगवल्या आहेत आणि त्या आपण वाचून, असं नाही कोणी सांगतात म्हणून नाही, आपण वाचा, विचार करा आणि ठरवा काय बरं झालं असेल. सीता कुठून? नाशिकवरून, पंचवटी नाशिकला आहे ना, तिथून सीतेचं हरण झालं श्रीलंकेला. ती बोलते लंकेला. मी कुठे? श्रीलंका, लंका एकच नाव आहे. मी काय बोललो? तुम्ही श्रीलंकाच बोलले, पण ती श्रावणी बोलली लंका. पहिले लंका होती ती, आता श्रीलंका बोलतो. या तिथं आपल्या भारताच्या नकाशाच्या तिथं मला वाटतं खालच्या बाजूला तिथून रामाचा सेतू वगैरे असा खडक आहेत असं म्हणतात की तो पहिला रामाचा सेतू होता. असो, अध्यात्माच्या गोष्टी, देवाच्या गोष्टी, धार्मिक गोष्टी, अध्यात्म जे आहे, देव तो वेगळा विचार होतोय. आपल्याला आपल्या विवेक बुद्धीला जे पटते, कसं वागेल माणूस विचार करा. त्यावेळेस रावणाचं वागणं, कोणाच्याही बहिणीचा अपमान झाला तर तो तसाच वागला असता ना. म्हणजे हे एवढं आक्षेपार्ह नव्हतं. नंतर जे युद्ध झालं काय असेल, पण त्याच्यानंतर जो प्रचार प्रसार झालाय, रावण वाईट, रावण राक्षस, रावण ज्याला कोणाला बाबा वाईट उपमा द्यायची ना त्याला रावणाची द्यायची. तर हा जो एक प्रकारची प्रतिमा उभी केली
ही प्रतिमा खरंच खरी आहे का, हे आपण वाचून आपल्या बुद्धीनं ठरवायचं. का कुठंतरी एकाचा मोठेपणा दाखवण्यासाठी दुसऱ्याला वाईट दाखवलं असं तर नाही झालं ना. या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. यावर बऱ्याच विचारवंतांनी परखडपणे विचार मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एका घटनेचं त्याच्यामध्ये विश्लेषण केलंय. सीताहरणचं त्याच्यात विश्लेषण आहे, शंभूक वधाचं विश्लेषण आहे. मग हे कधी समजेल, आपली बुद्धी, विवेक बुद्धी कधी जागी होईल की ज्यावेळेस तुम्ही वाचायला लागाल. आणि म्हणून वाचनातून सर्व मिळते. आज मला वाटते एका यूट्यूब चॅनलवर मी एका बाईची मुलाखत ऐकली आणि वाचनावर तिने एवढं मस्त एक स्टेटमेंट दिलं ना. वाचन म्हणजे काय, जे पुस्तकात लिहिलेलं असतं ना, ज्या लेखकाला सांगायचं असते मी तुम्हाला वाचून दाखवतोय, मग ती भावना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं वाचायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते विचार माझ्या मनामध्ये शिरले पाहिजे, तरच ते वाचन ना, तरच ते मला समजलं. आणि म्हणून आपला विचार प्रगल्भ करायचा असेल तर बालदोस्तांनो भरपूर वाचा आणि आपली सद्विवेक बुद्धी जागृत करा. आजच्या या दसऱ्याच्या निमित्तानं मी बाहुबली बोलो रावण यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे 2 शब्द आहेत. पूर्ण आणि विवेकबुद्धी किंवा चिकित्सक वाचन करायला पाहिजे, तर याच्यावर मांडणी केली. त्याबरोबर प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक आहे बाब तर तिच्यामधून चांगलं घ्यायचं आणि त्याच्यातून आपला उद्धार करायचा, हा एक काकांचा सांगण्याचा त्याच्यामधला एक महत्त्वपूर्ण गाभा होता. आणि त्याला आपण नक्कीच लक्षात ठेवू की आपण आजपर्यंत जे काही वाचणार आहोत किंवा काय, तर त्याच्यामधून आपण ह्या सर्व गोष्टी आत्मसात करणार आहोत किंवा त्या गोष्टींचाच अंतर्भाव करणार आहोत की प्रत्येक काही असू दे, कोणत्याही प्रकारचा असू दे, त्याच्यामधून जे जे चांगलं आहे तर ते घेण्याचा आपण प्रयत्न करू. अशा प्रकारची खूप महत्त्वपूर्ण त्यांनी जाणकारी सांगितली की एकंदरीत असुर, दस्य किंवा दानव वगैरे अशा प्रकारचं हिनवलं जातं ह्या येथील मूळ वंशी लोकांना. तर याचा जर विचार जर केला तर हा महात्मा किंवा सम्राट राजा रावण होता, हा इथला मूलवंशी होता. त्याचं मडावी म्हणून हे आहे असं आपल्या गोंडी जमातीमध्ये त्याचा एक हे केलेलं आहे. तर याच्यावरतीही आपण सर्वांनी बघितलं पाहिजे किंवा लक्षपूर्वक हे केलं पाहिजे, त्याचा चिकित्सक बुद्धीने विचार केला पाहिजे. मगाशी जसं म्हणत होतो की तमिळनाडूमध्ये पेरियार रामासामी नावाचं एक खूप महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे आणि त्यांना खूप पुरोगामी म्हणा किंवा एक ह्या याच्यावरती परखडपणे त्यांनी मतं मांडलेले आहेत. अगदी मला वाटतं सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा असं काही मोठमोठे हे मांडलेले आहेत आणि त्या धर्मग्रंथांची चिकित्सा करून रावणाबद्दलचे चांगली मतांतर मांडलेले आहेत. कारण की हा एकंदरीत खालचा भाग जर बघितला म्हणजे पश्चिम भाग जो आहे किंवा त्याला साऊथ इंडिया जो आपण म्हणतो पश्चिम भारत, या पश्चिम भारतामध्ये ही सगळी जी लोकं आहेत तर ही बहुआंशी लोक जे आहेत ही रावणाला मानतात किंवा त्या साईडला हे भाग आहे. तर अशा प्रकारच्या त्या भागामध्ये जर आपण गेलो तर अनेक ठिकाणी आपल्याला छोटी मोठी मंदिरं असुरांची भेटतात आणि असुरांची एक मला चिकित्सा या ठिकाणी सांगायचं आहे की सूर आणि असुर. तर सूर म्हणजे जे दारू पितात त्यांना सूर म्हणतात आणि जे दारू पित नाही त्यांना असुर म्हणतात. आणि राहिला प्रश्न एक मी कालच एक ठिकाणी हे झालं की दारू तर असा आहे, तर दारू हा मूलवंशी येथील लोकांचा एक महत्त्वपूर्ण जीवनातील किंवा त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील किंवा त्यांच्या संस्कृतीमधला भाग आहे. परंतु तो एक पेय असतो, तो संस्कृतीमधला भाग आणि त्याला विशिष्ट लिमिट आहे. दारूला लिमिट नसतं, दारू काय गलासभर किंवा काय वगैरे पितात आणि त्याच्यामुळे अशातला सगळा भाग आहे. म्हणून जे दारू पितात
तर ते सूर आहेत आणि जे दारू नाही पित ते असुर आहेत. आणि हे असुरांचं राज्य आहे. आणि असुर जी हे आहे, असुर आजच्या घडीला असुर नावाची जमात आदिवासी लोक आजही आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काही होती किंवा आजच्या घडीला आपल्या आसाम किंवा झारखंड ह्या भागामध्ये किंवा इकडे तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी असुर नावाची ह्या जमाती आहेत. आणि ह्याच जमातींपैकी एक हा सम्राट रावण होता. तर याच्याबद्दलही आपण आदर सन्मान ठेवला पाहिजे. आणि सांगताना मी असं म्हणेल का आपण बऱ्याचशा यांनी सांगितलं की बाबा रावणाकडनं एक चूक झाली, कोणत्या बाजूनं त्याला चूक म्हणू शकतो, तर या चूकच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो की चूक न होता त्यांनी त्याच्या विवेकबुद्धीला किंवा जे मानवी मूल्याला जे अंगीकारणं किंवा जे योग्य होतं तर ते करण्याचं काम केलेलं आहे. क्वचित ते दुसऱ्यांना, काही लोकांना चुकीचं वाटलं असेल तर अशी आपली मांडणी असायला पाहिजे. त्याला चुकीचं ठरवू नये असं माझं मत आहे. आणि आपण पुढेही वापरताना सम्राट रावणाच्या बद्दल बोलताना ही कटाक्षानं राहू द्या की रावणाकडून चुकी झाली नव्हती किंवा ती चूक काही लोकांसाठी असू शकेल, परंतु आपण जर सगळ्यांनी मांडणी केली, आपण सर्व बालगोपाल आणि बहिणींनी, तर ती स्त्रीला एक मान देणारे, सन्मान देणारे वागणूक त्याच्यामध्ये दाखवलेली आहे की नाही. रोशननी सांगितलं खूप महत्वपूर्ण भाग, त्यांनी पहिल्यांदा आई म्हणून हाक मारला, माई म्हणून त्याला आवाज दिलेला. तर ह्या गोष्टी सांगून आणि अशा प्रकारे आपण त्याचं नाव किंवा त्या गोष्टी आहेत तर ते चांगल्या करण्याचा प्रयत्न करू. माझे इतर धर्मीय बांधव आहेत, आपले हिंदू धर्मीय बांधव आहेत, तर त्यांनी त्यांच्याप्रमाणे करायलाही पाहिजे, तो त्यांचा भाग आहे. परंतु जो आपल्यामधला किंवा आपला जो भाग आहे तर आपणही आपल्या विवेकबुद्धीला किंवा चिकित्सक बुद्धीनं, तर्कबुद्धीनं ते मांडणं गरजेचं आहे. आणि ती मांडणी चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी केली. विशेषतः या मध्ये आपले दादा होते तर त्यांनी खूप चिकित्सा जो आहे विषय मांडला. त्याबरोबर आपले नेहमीच मार्गदर्शक आहेत विठ्ठल निर्वारे गुरुजी, म्हणजे आपण सर्वांचे लाडके काका, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इतिहासावरून ते आत्तापर्यंतचा हा सगळा आपल्याला त्याचं काय म्हणतात, दूध का दूध और पाणी का पाणी, असं चांगल्या प्रकारे आपल्यापुढे खूप मांडणी केलेली आहे का जी सर्वांना समजले असं चांगल्या प्रकारे. त्यानंतर दादांनी पण खूप चांगल्या प्रकारे त्याचा एक पैलू समजावून सांगितला. आणि आपल्या सर्वांबद्दल सांगायचं तर खूप खूप अप्रतिम, म्हणजे मला वाटलंही नव्हतं एवढ्या चांगल्या प्रकारे आपण मांडण्या केलेल्या आहेत. अगदी म्हणजे मी आलो आणि म्हणालो की बाबा आपल्याला करायचं, तुम्ही सर्वजण आले आणि या ठिकाणी मांडणी केली. यासाठी माझ्याकडून आणि मला मुद्दाम एक या निमित्ताने सांगावंसं वाटतं की हे आसुर संस्कृती आहे, या आसुर संस्कृतीमध्ये, ह्या राक्षस संस्कृतीमध्ये माझे आजोबा निसर्गात विलीन झालेले कुंडलिक भागोजी दगडे, मी असं माझ्या आजीकडून सगळ्यांकडून ऐकतोय की त्यांची खूप चांगली इच्छा होती. मला हे याच्यासाठी सांगायचं का त्यांची सुद्धा तर्कबुद्धी, त्यांची सुद्धा विवेकबुद्धी ही माझ्या या श्री सत्ताक निसर्गपूर्वक संस्कृतीला मानणारी होती. असुरांना किंवा त्यांच्या बाजूनं काम करणारी होती, त्यांना वंदनीय अशी मानणारी होती. म्हणून त्यांनी असं म्हणलेलं होतं की माझा जो जन्म आहे तो शुक्रवारी या दिवशी झालेला आहे. आणि म्हणून त्यांचं परखड मतांतर होतं की माझ्या नातवाचं नाव जे आहे शुक्राचार्य ठेवावं. म्हणजे सांगायचं हे आहे मला की काहीतरी त्या म्हणजे माझा अल्पसा त्यांच्याशी त्यांच्या मांडीवर खेळलो बागडलो, पण किती अंतर्मनानं सुद्धा त्या व्यक्तीला वाटत होतं या जमिनीशी नाळ असलेली जी हितसंबंध होते तर तो त्या व्यक्तीनं तिथं सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला होता किंवा काय. परंतु ही आपली जी संस्कृती आहे मूलवंशी कोयावंशी लोकांची, कोईतूर लोकांची, का ती असं म्हणते का स्त्री सत्ताक आहे आणि स्त्री प्रधान आहे, समानता आहे त्यामध्ये पण स्त्री. आणि म्हणून यदा कदाचित माझं नाव जे आहे ते आजोळावरनं हे केलं, परंतु त्यांचं मत होतं आणि मला त्याचा सार्थ गर्भ असा आनंद आहे. आणि मी आजच्या घडीला रोकडेपणानं ही गोष्ट मी जे आहे तर माझ्या समाज बांधवांमध्ये माझ्या आवडीच्या ज्या लोकांना जे आहेत, माझे खूप जवळचे जे स्नेही आहेत, ते त्यांच्यापुढे परखडपणे मांडतो. आणि मला पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटतं की
की जे माझे आजोबा होते, तर त्यांच्या अभ्यासाची मी तुलनाही करू नाही शकत. एवढ्या चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रगल्भ असा अभ्यास होता आणि त्यांनी ह्या अभ्यासाच्या जोरावरती एक ती मांडणी करणं साधी गोष्ट नाही, मांडणी करणं किंवा तोंडातून शब्द काढणं. जसं लोकायत नावाचा उच्चार जर केला तर काही लोकांच्या कपाळावरती आठ्या येतात, किंवा अशा प्रकारचे नावाचं उच्चारण केलं तर काही लोक हे खूप चलविचल किंवा ते खूप हे होतात. परंतु हा माझा एकंदरीत समाज आणि त्या समाजामध्ये वाढलेले माझे आजोबा किंवा त्यांनी ते चिकित्सक बुद्धी वापरली आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा मला नक्कीच हे आहे की माझ्या मनातून मला नक्कीच वाटतं तर त्यांनी सुद्धा या सम्राट रावणाला वंदन केलं असेल, तर सम्राट रावणाबद्दल त्यांच्याही मनामध्ये प्रेरणा असेल, जीव जिव्हाळा असेल आणि म्हणूनच त्याच्याच वंशामधला एक शुक्राचार्य म्हणून एक हे होती, क्वचित ती पदवी असू शकते, ते प्राचार्य तशा प्रकारची पदवी असू शकते. तर ते नाव मला देण्याचं त्यांनी सुचवलं होतं आणि ते मला जेव्हा जेव्हा मी ऐकायचो वगैरे आईकडून आजीकडून, तर त्यावेळेस मला खूप माझ्या आत्यासुद्धा काही म्हणालेल्या. तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे. तर याच्यामधून एकच सांगायचा प्रयत्न केला की ही रावण जी संस्कृती किंवा ज्या संस्कृतीमध्ये वाढला त्या संस्कृतीमध्ये माझे आजोबासुद्धा जे होते तर त्यांनासुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी नक्कीच माहिती असेल आणि म्हणूनच त्यांनी ही मांडणी केली. तर खूप सारं जेवढं होतं त्याच्यावरती मांडणी केली. मला आनंद आहे, आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, माझ्या शब्दाला जागे झाले आणि पटकन लगेच आपण हे केले, या ठिकाणी आलात आणि आपण मला वाटतही नव्हतं त्याच्यापेक्षा काही जास्त पटीनं आपण मांडणी केलेली आहे चांगली. तर मी सर्वांचा या ठिकाणी काय कृतज्ञता व्यक्त करतो, कृतज्ञ राहतो तुमचा सर्वांचा आणि इथून पुढे आपण असंच राहू. या दिवसाच्या निमित्ताने मी आठवण करून देतो की जन्मदिवसानिमित्ताने आपण एक हे केलं होतं की आपण इथून पुढे करणार नाही, फक्त त्या सकाळी एक झाडू मारण्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी विचाराचा. तर त्याचबरोबर एक मी गोष्ट ही म्हटलं होतो की मला वाटतं पुढच्या याच्यामध्ये किरणचा जन्मदिवस आहे, बरोबर का? हां, तर त्या किरणच्या जन्मदिवसाच्या अगोदर प्रत्येकानं एक गोष्ट लिहायची आहे की आपण जन्मदिवस का साजरा करायचा नाही आणि का करायचा ह्या दोन्ही चिकित्सक बुद्धीनं मांडा. दुसरी गोष्ट की आपण आपल्या आई वडिलांना दादा आई किंवा जे आपल्या बोलीभाषेमधले शब्द आहेत ते काच म्हणावं आणि इतर पाश्चात्य संस्कृती शब्द का म्हणू नये किंवा का म्हणावं याची मांडणी जे चिकित्सक बुद्धीनं आपण आहोत, अगदी किरण असेल किंवा जो कोणी असेल आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे का मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही, तुमचाच बरोबरच आहे, तर मी सुद्धा त्याची मांडणी करण्यामध्ये प्रयत्न करणार आहे की आपण जन्मदिवस का साजरा करायचा का नाही साजरा करायचा, त्या इतिहासापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, त्याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करा. त्या बर्थ म्हणजे काय, जन्म डे असे काय काय फोड करता येईल किंवा काय त्याचं हे करता येईल त्याची पूर्ण चिकित्सक मांडणी करण्याचा प्रयत्न करा आणि हा आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे याचाही विचार करून त्याच्यावरती मार्गक्रमण कराल. त्याच्या जन्मदिवसाच्या अगोदरच्या दिवशी यदा कदाचित ते संध्याकाळी आपल्याकडे सर्वांचे जमा झाले पाहिजेत लिखाण काम. चालेल ना? हो. तर पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो शाश्वत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष वगैरे, त्याच्यानंतर आपण सर्व परिवार, मी एकच नाही तर आपण सर्व एक संघ परिवार आहोत. या सर्व परिवाराकडून आपले ज्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे विशेषतः आज पहिल्यांदा आपल्याबरोबर उपस्थित होते अमित भाऊ महाले, तर त्यांचेही माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा देतो महात्मा रावण यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि आपण उपस्थित राहिले यासाठी पुन्हा एकदा आपलं कृतज्ञता. आपकी जय, सेवा जोहार, जय भीवसनबा. सर्वांनी इकडे एक फोटो काढूया. आनंद कसला